बऱ्याच जणांना परीक्षा, आपण आता परीक्षेचं जर आपण बघितलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या लाईफमध्ये परीक्षेला फेस करावं लागतं. म्हणजे अगदी छोट्या मुलांपासून तर स्पर्धा परीक्षांपर्यंत मोठमोठ्या परीक्षांसाठी म्हणा, परीक्षा म्हटलं की ती खरोखर परीक्षाच असते. म्हणजे त्या व्यक्तीची परीक्षा असते, त्याच्या शारीरिक क्षमतेची परीक्षा असते, त्याच्या बौद्धिक क्षमतेची परीक्षा असते, त्याच्या आत्मविश्वासाची परीक्षा असते. आणि ज्या परीक्षार्थीमध्ये, मग तो छोटा मुलगा असेल किंवा मोठा माणूस असेल, व्यक्ती असेल, त्याच्यामध्ये त्याचं शारीरिक जर त्याचं आरोग्य चांगलं असेल, मानसिक आरोग्य चांगलं असेल आणि बौद्धिक आरोग्य त्याचं जर चांगलं असेल, आत्मविश्वास जर त्याच्यामध्ये चांगला असेल, तर ती परीक्षा नक्कीच त्याला सोपी जायला त्याला चांगल्या पद्धतीने मदत होते. त्याच पद्धतीने परीक्षेला जाताना किंवा परीक्षेचा पेपर सोडवताना काही टिप्स देखील त्याच्यामध्ये जर त्या विद्यार्थ्याने जर वापरल्या, त्याचा देखील त्याला परीक्षा पेपर सोपे जाण्यामध्ये किंवा मार्क्समध्ये, आउटपुटमध्ये चांगल्या पद्धतीने फरक पडतो. तर आज आपण काय करणार आहोत, ह्या परीक्षार्थीमध्ये विद्यार्थी जे असतात त्यांनी कुठली आयुर्वेदिक औषधं त्यांनी जर सेवन केलं किंवा त्यांच्या आहारामध्ये काय त्यांनी बदल केले, जेणेकरून त्यांना त्यांचं मानसिक आरोग्य, बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, म्हणजे आयुर्वेदामध्ये धी, धृती आणि स्मृती अशा 3 सांगितलेल्या आहेत. धी म्हणजे धारणाशक्ती, धृती म्हणजे ते शरीर मेंदूमध्ये स्टोअर करून ठेवणं, आणि स्मरणशक्ती व स्मृती म्हणजे स्मरणशक्ती. या तीनही त्या विद्यार्थ्याच्या चांगल्या होण्यामध्ये त्यांनी नक्कीच चांगल्या पद्धतीने फायदा होईल. त्यातली एक सगळ्यात पहिली जी वनस्पती आहे ती म्हणजे शतावरी. तर शतावरीला एक दुसरा पर्याय आयुर्वेदामध्ये अभिरू असा पर्याय दिलेला आहे. भिरू म्हणजे भय, अभिरू म्हणजे भय नष्ट करणारी, अशी ती शतावरी असते. म्हणजे आपण बघतो की त्या विद्यार्थ्याला परीक्षेचं टेन्शन असतं, भीती कुठं ना कुठं मनामध्ये, सबकॉन्शियस माइंड मध्ये भीती ना कुठं ना कुठे असते. जरी त्यांनी वर्षभर चांगला अभ्यास केलेला असेल तरी पण ती सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठं ना कुठं टेन्शन, भीती असते की मला पेपर कसा जाईल, मला सगळं तिथे आठवेल की नाही आठवणार, अशा अनेक त्यांच्या विचारांचं, प्रश्नांचं काहूर त्याच्या मनामध्ये असतं. आणि ह्या विचारांपासून त्याला निर्भय करण्यासाठी जी वनस्पती आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे ती म्हणजे शतावरी. शतावरीचं जर नियमितपणे सेवन त्या विद्यार्थ्याने जर केलं, विशेषतः रोज सकाळी 1 चमचाभर शतावरी पावडर सकाळी दुधाबरोबर जर त्यांनी सेवन जर केली, तर त्यातनं त्याच्या मनामध्ये असलेली परीक्षेचं टेन्शन, भीती कमी व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने त्या शतावरीमुळं त्याचं एकूणच रक्तशुद्धीला पण त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा होतो. बऱ्याच मुलांना अवेळी जेवणामुळं, जागरणामुळं, या सगळ्यामुळे थोडंसं पित्त, ऍसिडिटीची पण त्रास व्हायची शक्यता असते. तर शतावरी ही शरीरातलं पित्त देखील कमी करणारी आहे. त्याच्यामुळे ती शरीराला पित्त कमी करते, शरीराला बल द्यायचं कार्य करते ती. आणि ज्या एक रसायन काही वर्ग औषधांचा आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे, त्या रसायन औषधांमध्ये प्रामुख्यानं शतावरीचा एक बऱ्याच औषधांमध्ये केला जातो. रसायन म्हणजे काय, की शरीरातल्या ज्या काही आपल्या पेशी डे टू डे लाईफ मध्ये तयार होतात, त्या पेशी चांगल्या क्वालिटीचं तयार करणं, याला रसायन कर्म असं आयुर्वेदामध्ये वर्णन केलं जातं. त्या सेलची क्वालिटी आणि क्वांटिटी, विशेषतः सेलची क्वालिटी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुधारते आणि त्याचा प्रमुख परिणाम आपल्या मेंदूवर चांगल्या पद्धतीने होत असतो. त्याच पद्धतीने ती हृदयाला देखील ताकद देणारी आहे, हृदयाला देखील बल देणारी वनस्पती म्हणजे शतावरी आहे. त्या शतावरीचं सेवन नियमितपणे जर केलं त्याचा चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट विद्यार्थ्यांना मिळू शकतो. दुसरी जी वनस्पती आहे ती म्हणजे ब्राह्मी आणि शंखपुष्पी. आता ब्राह्मी आणि शंखपुष्पी जर आपण म्हटलं तर मार्केटमध्ये पण शंखपुष्पी सिरप म्हणून बऱ्याच मिळतं आणि ते बऱ्यापैकी फेमस आहे. तर ब्राह्मी आणि शंखपुष्पी ह्या ज्या वनस्पती आहेत त्या विद्यार्थ्याला त्याची स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी नक्की चांगल्या पद्धतीने फायदा देत असतात. तर ब्राह्मी आणि शंखपुष्पी एकत्र करून जर आपण रोज त्या विद्यार्थ्याने जर सेवन केलं, विशेषतः तुपातून जर ती वनस्पती जर घेतली, तर त्यातनं त्याची स्मरणशक्ती चांगली वाढण्यामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा होतो आणि धारणशक्ती देखील त्या वनस्पतींच्या माध्यमातून चांगली वाढण्यासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. आता तिसरी जी वनस्पती आहे ती म्हणजे जटामांसी. आपण बघतो की मुलं बऱ्यापैकी जागरण करतात परीक्षेच्या दरम्यान आणि त्यांच्या मेंदूवर एक प्रकारचा ताण असतो, स्ट्रेस असतो. तर ते मेंदू शांत असेल ना तर तो जितकं खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. हे मेंदूला शांती द्यायचं जे काम आहे ते जटामांसी करत असते. जटामांसीचं पावडर जर थोडंसं पाण्यामध्ये भिजून रोज रात्री जर ते पाणी गाळून जर पिलं तर त्यातनं आपलं मेंदू शांत राहण्यासाठी चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्याचा दुसरा फायदा म्हणजे झोप देखील शांत लागते. ज्या मुलांना परीक्षेच्या टेन्शनमुळे झोप लागत नसेल व्यवस्थित, त्यांना देखील जटामांसी पावडर रात्री झोपताना जर तिचं पाणी जर घेतलं तर झोप शांत लागण्यासाठी चांगल्या पद्धतीने फायदा होतो. आणि आपण बघतो की जसं एखाद्याचं मन जर शांत असेल, मेंदू त्याचा स्थिर असेल, शांत असेल, तर त्याला केव्हाही वाचलेला त्यावेळेस आठवत असतं. त्याच्यामुळं स्थिर मेंदू असणं, शांत मेंदू असणं परीक्षेला बसल्यानंतर ही आपल्याला तिथे यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. त्यासाठी जटामांसीचं जर आपण हे केलं, सिद्ध जल त्याचं सिद्ध पाणी जर रात्री झोपताना विद्यार्थ्यांनी जर ते सेवन केलं, त्यातनं त्याला मेंदू स्थिर राहण्यासाठी, शांती राहण्यासाठी चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. आता त्याच्या व्यतिरिक्त आपल्या आहारामध्ये आपण काही बदल नक्कीच करू शकतो, जे की आपल्याला एकूण आपली स्मरणशक्ती, धारणशक्ती सगळं वाढण्यासाठी आणि परीक्षेचा आपलं एक शारीरिक, मानसिक आरोग्य वाढण्यासाठी फायदा ठरू शकतात. त्या गोष्टी म्हणजे पिंपळ जो असतो, तर पिंपळाची पानं जी असतात
पिंपळाची पानं थोडीशी तुपामध्ये जर आपण भिजत घातली आणि ते तूप नियमितपणे जर सेवन केलं तर त्यातून देखील त्या विद्यार्थ्याची स्मरणशक्ती वाढण्यासाठी, त्याचं एक शारीरिक आरोग्य वाढण्यासाठी, पचन चांगलं राहण्यासाठी चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्याच पद्धतीने हे तूप जे आहे, तूप जर नाकामध्ये जर सोडलं 1-2 थेंब किंवा 4-4 थेंब, त्याने देखील आपला मेंदू शांत राहतो. मेंदूवर कुठल्याही प्रकारचा ताण त्यातनं येत नाही आणि चिडचिड होत नाही. कारण परीक्षेच्या टेन्शनमुळे बरीच मुलं चिडचिड खूप करतात, आई वडिलांवर चिडतात, पालकांवर चिडतात, मित्रमैत्रिणींवर चिडतात. हे चिडचिड होणं जे प्रकरण आहे ते देखील या तुपाचं नसल्यामुळे, नाकात तूप सोडल्यामुळं ते कमी व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्याच पद्धतीने आहारामध्ये तुपाचा वापर भरपूर करावा आणि परीक्षेच्या काळामध्ये किंवा त्याच्या अगोदरपासून साधारण 1-2 महिने अगोदरपासून थोडंसं बाहेरचं खाणं, फास्ट फूड, जंक फूड्स हे जे काही चमचमीत तळलेली पदार्थ जे बाहेरचे असतात ती खाणं टाळावं. आपलं रेग्युलर सात्विक घरचं अन्न जे असतं, वरण, भात, चपाती, भाजी हे जे अन्न आहे ते नियमितपणे सेवन करावं. बदाम आहारामध्ये नियमितपणे ठेवावेत, यांनी त्या शारीरिक आरोग्य आणि त्याबरोबर मानसिक आरोग्य, मेंदूचं आपलं स्थैर्य हे आपल्याला चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी उत्तम पद्धतीने फायदा होत असतो. परीक्षेला जाताना एक परीक्षेच्या किमान अर्धा-1 तास अगोदर सगळी आपण जे काही आहे अभ्यास वगैरे कुठलाही करू नये. म्हणजे परीक्षेला जाताना 1 तास तर अभ्यास बाजूलाच ठेवला पाहिजे. कारण आपण जो काही अभ्यास वर्षभर करतोच तिथं आपल्याला उपयोग येणार आहे, ना की 1 तासातला अभ्यास उपयोग येणार आहे. त्याच्यामुळे किमान 1 तास अगोदर कुठल्याही प्रकारचा अभ्यास करू नये. वर्षभर मात्र चांगला अभ्यास करावा, जेणेकरून आपल्याला पेपर सोपा त्यातून नक्की चांगल्या पद्धतीने जाईल. बरीच मुलं काय करतात की वर्षभर अभ्यास चांगला करतात आणि तरी त्यांना टेन्शन वगैरे येत असतं परीक्षेला. कुठेतरी कॉन्फिडन्स लूज होतो की एक माइंडसेट तयार होतो की मला त्या परीक्षेला पेपरला बसल्यावर ते आठवेल की नाही आठवणार, अशी एक मानसिकता बऱ्याच मुलांची होत असते. तर अशा मुलांनी देखील ही जी 3 वर्ष वनस्पती आपण सांगितलं, शतावरी, ब्राह्मी, शंखपुष्प आणि जटामांसी, त्या जर नियमितपणे सेवन केला, त्याच पद्धतीने थोडंसं मेडिटेशन केलं, योगासन जर केलं, योगासनामध्ये विशेषतः शवासन असेल, मेडिटेशन मध्ये शांत बसून राहणे आणि आतल्यात ओंकार जप करणे किंवा एखाद्या त्राटक सारखा एक योगाचा प्रकार असतो. त्राटक म्हणजे अंधारी खोली करायची, त्या खोलीमध्ये एखादी समई लावायची आणि त्या समईच्या ज्योतीवर आपली सगळी नजर केंद्रित करायची. आपलं मन, बुद्धी आणि नजर त्या ज्योतीवर जर आपण केंद्रित करण्याचा अभ्यास जर आपण केला तर आपलं एक एकाग्रता त्यातले चांगले वाढण्यासाठीचा उत्तम पद्धतीने फायदा होतो. आणि एकाग्रता वाढली की आपोआपच आपल्याला त्याचा रिफ्लेक्शन आपल्याला चांगल्या मार्कांमध्ये परीक्षेच्या वेळेस आपल्याला नक्की दिसू शकतं. ह्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी जर कराव्यात. परीक्षेच्या काळामध्ये भरपूर पुरेशी झोप घ्यावी. ज्यावेळेस आपला पेपर असतो, पेपरच्या किमान एक 8 दिवस अगोदर रात्रीची जागरण बंद करावीत. त्या काळामध्ये रात्री 10 ते सकाळी 5-6 वाजेपर्यंत व्यवस्थित झोप घ्यावी, एकूण आपला मेंदू फ्रेश राहतो. कारण एक नेहमी लक्षात ठेवा मुलांनो, वर्षभर जो काही आपण अभ्यास करू तोच आपल्याला परीक्षेला उपयोग येणार आहे. शेवटच्या आठवड्यातला अभ्यास तिथं फार उपयोगी असं काही नाही. वर्षभर अभ्यास चांगला करा आणि परीक्षेच्या किमान 1 आठवडा अगोदर व्यवस्थित पुरेशी झोप घ्या. जेवढं गरजेनुसार आपल्याला जर तहान लागेल त्या पद्धतीने पाणी प्या. हे जर आपण छोट्या छोट्या गोष्टी जर पाळल्या तर नक्कीच आपल्याला पेपर सोपे जाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने फायदा होईल. धन्यवाद.